हॅलो माझ्या प्रियांनो, वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. तुम्हा सर्वांचं मॅथमॅटिक्स शाखेत स्वागत आहे. माझ्या बाळा, आपण जे चालू केले, काय चालू केले बाळा? आपण 1.3 चे काही क्वेश्चन डिस्कस करणं चालू केले. तर 1.3 मधलं क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मी दोन्ही अपलोड करून टाकलेत माझ्या सोन्या. क्वेश्चन 3 मधला फर्स्ट क्वेश्चन पण आपण अपलोड केले. त्याला काय म्हणलं जातं? ते क्वेश्चन म्हणलं जातं बाळा डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करा, किंवा त्याला एक आणखी नाव आहे क्रॅमर्स रूल. समजायला लागले? तर त्याच्यातून हा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 3 मधला सेकंड क्वेश्चन. मी तुला काय सांगितलं माझ्या बाळा की बाबा रे, दिलेले इक्वेशन कोणत्या फॉर्मॅट बघायचं? सर a1x प्लस b1y इक्वल टू c1, आणि हा इक्वेशन a2x प्लस b2y इक्वल टू c2 या फॉर्म मध्ये आहे की नाही हे सर्वात प्रथम चेक करायचं माझ्या बाळा. बघ सोन्या, सर इथं कॉन्स्टंट मायनस मध्ये आहे, बरोबर आहे का? है ना? तर आता मला सांग, हा जर राईट हँड साइडला जर आपण ट्रान्सपोज केलं तर हे मायनस आहे, पोरगी आहे, बाउंड्री क्रॉस करून काय होईल? सर पोरगं होईल. बघा, म्हणजे मायनस तर काय झालं बाळा? सर प्लस झालं. म्हणजे हा इक्वेशन येईल की नाही? समजायला लागले का? हो सर. आता इथे बघ सर, इथं आहे -5y. आता याला जर आपण इकडे जर ट्रान्सपोज केलं, म्हणजे लेफ्ट हँड साइड कडे जर ट्रान्सपोज केलं बाळा, तर काय होईल सांग बरं? सर 6x प्लस 5y इक्वल टू 8. समजायला लागले का? आता मग मला सांग, यावरून तुला a1 b1 c1 a2 b2 c2 याची व्हॅल्यू मिळेल की नाही माझ्या पिया? खूप सर बिलकुल मिळेल आपल्याला. मग मला सांग सोन्या, a1 ची व्हॅल्यू काय झाली? सर 4 झाली. b1 काय झालं? सर b1 3 झालं. c1 काय झालं? सर c1 4 झालं. समजायला लागले का? बघ आता a2 काय झालं बाळा? सर a2 आमचं 6 झालं. b2 काय झालं बाळा? सर b2 5 झालं. आणि c2 काय झालं? सर c2 8 झालं. समजायला लागले? आता काय करायचंय? सर आता d dx आणि dy यांची डिटर्मिनंट फाइंड करायची. कळायला लागले का? मग मला सांग, d चा डिटर्मिनंट काय? a बाबू a1 a2 b1 b2. मग मला सांग माझ्या बाळा, d तुला काय मिळेल? बघ बा, a1 a2 म्हणजे काय झालं? 4 6, b1 b2 3 5. समजते का? आता ह्याला सॉल्व कर, तर 4 into 5 minus 3 into 6 किती आलं? सर 20 minus 18 किती आलं? पिल्लू 2 आले सर. आता मला सांग बाळा, d ची व्हॅल्यू काय आली? सर 2 आली. आता dx काय मिळेल? ए बाबू, चल बाबू म्हणजे काय? c1 c2 b1 b2. समजायला लागले का? बघ माझ्या सोन्या, c1 c2 म्हणजे काय? सर 4 8 b1 b2 सर 3 5. 4 into 5 किती झालं? सर 20 मायनस किती झालं? सर 24. म्हणजे आन्सर किती आलं बाळा? -4. समजायला लागले का? प्लस मायनस मायनस होते बाळा. बघ मग मला सांग, dx किती मिळालं? सर -4 मिळालं. d किती मिळालं बाळा? सर 2 मिळालं. आता काय मिळवायचंय? सर आता dy मिळवायचं राहिले. dy ए बाब, चल बाब, अविचल म्हणजे a1 a2 c1 c2 है ना? a1 a2 काय बाळा? 4 6. c1 c2 काय बाळा? 4 8. कळायला लागले का? 4 8 द सर 32, 6 4 द किती सर? सर 24. सर हा किती आलं? 8 आलं सर. म्हणजे dy व्हॅल्यू काय मिळाली बाळा? हे पिल्लू, dy व्हॅल्यू काय मिळाली मान? सर 8 मिळाली. आता मग मला सांग बाळा, तुझ्याकडे d आहे, dx आहे, dy पण आहे. मग तुला माहिती आहे बाय क्रॅमर्स रूल, इथं वाटलंच मी बाय क्रॅमर्स रूल काय झालं सोनू? x इज इक्वल टू काय होईल? सर dx बाय d. कळायला लागले का? dx किती आहे? -4. d किती आहे? सर 2. यांचं काय झालं? आन्सर काय आलं? सर -2 आलं. मग x व्हॅल्यू किती आली? सर -2. मग y इक्वल टू काय येईल? dy बाय d. dy किती आहे? 8. d किती आहे? सर 2. 2 4 दी 8. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली बाळा? सर 4 आली. समजायला लागले? समजलं का बाळा? समजतंय का? मग आता शेवटी आन्सर लिहायला विसरायचं नाही.